एंट्री केले की लगेच मधनच असं एक जिनापैकी कुंडी ठेवलेली आहे म्हणून मी असं. नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या घरी. दरवाजाच्या नंतर एंट्री केल्याच्या नंतर असं एक छोटस उजव्या बाजूला एक कपाट आहे. तर त्याच्या कपाटामध्ये मी असे चप्पल बूट वगैरे ठेवते. बाहेर ठेवल्यावर कसा पसारा वगैरे होतो, त्याच्यामुळे मी सगळं कपाटामध्ये ठेवून देते. तर इथं मी चप्पलच्या कपाटावरती एक अशी छानपैकी कुंडी ठेवलेली आहे शो साठी. त्याच्यावरती असे मस्त असे सूर्यफुलाची फुलं आहेत, एकदम म्हणजे छान दिसतात. त्याच्यानंतर तर इथं मी एक चाव्याला अडकवायसाठी एक फ्रेम लावलेले आहे. चाव्या इकडे तिकडे गाडीच्या वगैरे चाव्या आल्या तर मग आपलं पटकन इथं अडकवता येतात आणि पटकन जाताना मग घेऊन जाता येतात. त्यामुळे मी तसं एक टेन लावलेला आहे. त्याच्यानंतर वरती असंच एक घड्याळ आहे बघा इकडं. घड्याळाच्या बाजूला असा एक लक्ष्मीचा महालक्ष्मीचा फोटो लावलेला आहे, कुबीर पण आहे त्याच्यावरती. त्यानंतर वरती जायला असा इथे एक जिना आहे. तर हा आहे हॉल. हॉल मध्ये असं एंट्री केले की तर असा एक टेबल आहे छोटासा असा बसायला एक. त्याच्यानंतर हा इकडं सोफा. तर आता ही नवीनच घेतलेला आहे. पहिला पण आहे, तुम्हाला दाखवतेच मी बघा. जुना आहे तरी पण ठेवलाय आम्ही सध्या, कारण असू दे म्हणलं, जुना ते चांगला आहे त्यामुळे ते ठेवलेलं आहे. तर आता ही नवीन घेतलेला आहे. त्याच्यानंतर असा एक इथे एक टेबल ठेवलेला आहे. मोबाईल वगैरे चार्जिंगला वगैरे लावलं तर मग इथं ठेवता येतात. त्याच्यावर पण अशी छानपैकी अशी कुंडी अशी सोसाठी ठेवलेली आहे. ते पण अशी सूर्यफुलं छान पिवळे पिवळे फुलं आहेत. तर असं छान दिसतं म्हणून मी ते एक अशी कुंडी ठेवली आहे. तर हे टेबलच्याच वरती असं एक कपाट आहे. तर त्याच्यामध्ये अशी पुस्तकं ठेवलेले आहेत. त्याच्यावरती एक मी डेकोरेशनसाठी एक असा छोटासा हत्ती ठेवलेला आहे. त्याच्यावरती पण एक असं डेकोरेशनसाठी एक मी फुलांचं म्हणजे विणून घेतलेलं आहे. सूर्यफुलांच्या फुलाची कुंडी आहे छोटीशी, ती पण विणलेली आहे. तर ती अशी मी वरती ठेवलेली आहे. तर त्याच्या बाजूलाच बघू शकता डाव्या हाताला अशी खिडकी आहे. तर त्याच्यानंतर मग परत एक असा सोफा आहे. तर हा आहे जुना सोफा. तर सध्या मी ठेवलेलाच म्हणजे हाय जागा आहे म्हणून ठेवलेला आहे. तर त्याच्यानंतर सोफ्याच्या बाजूला परत आणखीन एक असं एक कपाट आहे. तर त्या कपाटावरच मी एक आपल्याला दिवाळीत वगैरे गाय लागते ना, तर ती मी गाय अशी डेकोरेशन साठी ठेवलेली आहे. इथं पण पुस्तकं ठेवलेलं आहे. त्याच्यावरती एक अशी गाय ठेवलेली आहे सो साठी. तर गायच्या वरती परत असंच एक कुंडी ठेवलेली आहे सूर्यफुलांची, ती पण अशी विणलेलीच आहे. तर हा झाला माझा हॉलचा पूर्ण सगळा लुक. तर असे दोन्ही बाजूला कपाट आहेत आणि दोन एल शेप मध्ये मी सोफा ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इथं असा एक टेबल आहे. हे लाकडाची टेबल आहे. त्याच्यावरती मी असं छोटस म्हणजे काचची एक पानासारखी डिश ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये कासव आणि पाणी वाटलेलं आहे. तर म्हणतात चांगलं असतं म्हणून मी तसं कासव ठेवलेलं आहे टेबल वरती. तर हा झाला माझ्या हॉलचा लुक. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तर जास्त काही पसारा वगैरे नाही, जास्त काय असं डेकोरेशन सामान वगैरे नाहीये, कारण असं म्हणजे मला पण एवढं जास्त आवडत नाही म्हणून असं थोडस ठेवलेलं आहे. तर म्हणून असं मी साधं सिंपल थोड्याच्याच अशा वस्तू ठेवलेल्या आहेत. सोफा वगैरे असं टेबल सोफा एवढंच आहे. हा आहे हॉल आणि हॉल मधनच असं एक जिना आहे. तर माझं घर असं रो हाऊस टाईप आहे. तर त्याच्यानंतर आता इकडे असं किचन आहे. उजव्या साईडला असं टॉयलेट बाथरूम आहे इथं. तर हा आहे माझा किचन. तर किचनचं काय मी सर्व तुम्हाला दाखवत नाही, कारण मी पूर्ण व्हिडिओ काढलेला आहे डिटेल मध्ये, पूर्ण युट्यूब चॅनल वरती टाकलेला आहे. तर बघितला नसला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देते, प्लीज जाऊन बघा. तेवढी नक्की माझा व्हिडिओ बघा आणि कसा वाटला ती पण कमेंट करून सांगा. किचनच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण मी कसं काही किचन मध्ये भांडी वगैरे किंवा सगळं डब्बे वगैरे कसं ठेवते ना, ते सर्व सांगितलेलं आहे. तर नसेल जर बघितला तर नक्की व्हिडिओ जाऊन बघा माझा. तर हा आहे बघा माझा हॉल आणि किचन. आणि किचन मधनं जाताना असं हॉलच्या किचन मधून जाताना असा जिना आहे. आधी पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की माझं घर हाऊस टाईप आहे. खाली फक्त हॉल आणि किचन आहे आणि वरती असे 2 बेडरूम आहेत. चला तर मग आता मी तुम्हाला वरचे बेडरूम दाखवते. तर इथून एंट्री केल्याच्या नंतर अशी एक छोटीशी गॅलरी आहे, म्हणजे जायला यायला वगैरे. इकडे एक बेडरूम आहे आणि तिकडे एक बेडरूम आहे. तर मी आधी तुम्हाला पहिला बेडरूम दाखवते. हा आहे बघा माझ्या मुलींचा बेडरूम. हा आहे बघा इथं असा बेडवरती असं लॅपटॉप वगैरे आहेत. तर माझ्या मुलींचं वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे लॅपटॉप वगैरे घरून काम का, त्यामुळे लॅपटॉप वगैरे इथे बेडवर ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर हा मुलींचं कपाट. तर हे कपाटामध्ये ना त्यांचं तिघींचं सामान वगैरे कपडे वगैरे ह्याच्यामध्ये असतात. काही कपडे पण म्हणजे बसत नाही तर सध्या, तर पण बेडमध्ये असे ठेवलेले आहेत कपडे. तर कपाटाच्या वरती अशी ट्रॅव्हलिंगला म्हणजे आपल्याला कुठं बाहेर वगैरे फिरायला जायचं असलं तर मी अशी बॅग वरती ठेवलेली आहे. तर ती प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवलेले आहे. तर बाजूलाच विंडो आहे ना, त्यामुळे धूळ वगैरे येते, तर मी अशी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून घालून ठेवलेले आहे.
तर इथं एक अशी जी रिकामी जागा होती, तर मी ते असं एक बास्केट आणलेलं आहे, कपडे वगैरे अशा वरती लय राडा करतात मुली, म्हणून मी असं इथं त्यांना म्हणलं ह्याच्यात कपडे काढले तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून ठेवत जा. तर मी रोजची कपडे अशी त्याच्यामध्ये टाकून ठेवते, म्हणजे त्यांच्या हिशोबाने मग त्यांची त्यांची ती कपडे घड्या घालून वगैरे कपाटामध्ये ठेवून देतात ते. बघा अशी इकडे आहे खिडकी वगैरे, तर वरती अशी आहे लावलेली. त्याच्यानंतर इथं अशा 2 खुर्च्या ठेवलेल्या आहेत. काम करताना किंवा मेकअप वगैरे करताना त्यांना असं ही खुर्च्या लागतात, काम करताना पण बसायला लागतात, तर इथं अशा मी 2 खुर्च्या ठेवलेल्या आहेत. तर हा झाला एक बेडरूम माझ्या मुलींचा. तर चला तर मी आता तुम्हाला दुसरा बेडरूम पण दाखवते. तर इकडल्या बेडरूम मध्ये जाण्यासाठी हा आहे पॅसेज. तर हे बघा बेडरूम मध्ये जाताना उजव्या साईडला, म्हणजे मी तुम्हाला असं दाखवते सर, मी बेडरूम साठी इथे एक टॉयलेट बाथरूम आहे, म्हणजे बेडरूम मध्ये निघतानाच डाव्या हाताला, तर उजव्या साईडला असं, तर उजव्या साईडला असं एक स्टोरेज आहे. तिथे मी अशा कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. हे बघा पसारा वगैरे काही नाहीये, पण नुसतं अशा कुंड्या ठेवलेल्या आहेत, कशासाठी अशा कुंड्या ठेवलेल्या आहेत, छान दिसतं म्हणून अशा थोड्याशा कुंड्या ठेवल्या. दुसरा पसारा वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये. त्याच्या खाली असं थोडस जिमचं वगैरे पुरीचं आमचं वगैरे असं सामान ठेवलेलं आहे. लाइटिंग आहे, इन्व्हर्टर आहे, आणि त्याच्यानंतर म्हणजे खाली इन्व्हर्टरची बॅटरी वगैरे आहे, आणि एक पाट वगैरे आहे म्हणजे असं आंघोळीचा वगैरे, तर तिथं मी ठेवलेला आहे. तर हा आहे बघा स्टोर, असं साधा सिंपल एकदम, पसारा वगैरे काही ठेवलेला नाहीये. चला तर मग आता तुम्हाला मी बेडरूम दाखवते. तर चला आता तुम्हाला ही बेडरूम दाखवते. तर एंट्री केल्या केल्या तिथं माझं आहे मंदिर. तर इथं बघा माझं मंदिर आहे. तर हे बघा असं मी 2 माझ्याकडे घरात गणपतीच्या अशा माळा होत्या, तर सजावटीसाठी मी अशा इकडे एक माळ लावलेली आहे, त्याच्यानंतर इकडे एक अशी फुलांची माळ लावलेली आहे. तर त्याच्यानंतर आता इथं सगळे माझे देव वगैरे आहेत, मी असे पूजते, पूजा वगैरे मी अशी करत असते रोज. त्याच्यानंतर इथं बघा असं माझे एक्स्ट्रा पूजाचं सामान, ताट वगैरे हे आहे ते मी इथं ठेवते, म्हणजे कसं अगरबत्ती वगैरे तेलाचं हे सगळं असं सामान असतं माझं. आणि इथं म्हणजे गणपतीचं असतं, सजावटीचं, महालक्ष्मी आहे, सगळं इथंच ठेवलेलं आहे. त्याच्या खाली बघा, तर हे जे इथं चौरंग पाट वगैरे हे असं गणपती वगैरे लागतात पूजाला वगैरे, तर ती इथं मी खाली ठेवलेलं आहे. ते बी म्हणजे असं एक्स्ट्रा सामान आहे देवाचं वगैरे, तर सगळं मी इथं असं खाली ठेवलेलं आहे. कपाट एक असं बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी सगळं ठेवून दिलेलं आहे. तर मी जेव्हा लागन तेव्हा, आता गणपतीला ते गणपतीला मग सामान सगळं इथलं काढायचं. हे लक्ष्मीच्या आणण्या बिन्या, म्हणजे आणण्या वगैरे नसतात का ते बसवायच्या वगैरे, तर मी सगळं इथं ठेवलेलं आहे. तर हे झालं सगळं माझं मंदिराचं. तर त्याच्यानंतर चला तुम्हाला मी इकडे दाखवते परत. हा तर मंदिराच्याच बाजूला बघू शकतो मी अशा पिशव्या वगैरे दिसतात, तर तुम्ही म्हणत असाल की काय राड आहे. तर माझा असाच घरून साड्याचा छोटा मोठा असा बिझनेस चालू आहे, तर मग सध्या इथं साड्यांचा टॉक आलेला आहे, तर मी त्याच्यामुळे इथं सगळ्या साड्यांच्या पिशव्या वगैरे दिसतात. तर हे अशा म्हणजे अजून काही खोलल्या वगैरे नाहीत, तर अशाच आणलेल्या आहेत, तर मी असं खोलल्याच ना तर इथं ठेवून दिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा हे साईडला असं कपाट आहे, की आमचं 3 माणसांसाठी कपाट आहे, म्हणजे 3 मुलाचं, माझं आणि माझ्या मिस्टरांची इथं कपडे असतात. तर मग अशी दाखवलंच तुम्हाला ती मुलींची तिकडे असतात. तर त्याच्यानंतर थोडंसं आणखी इथं कपाटाच्या बाजूलाच असं थोड्याशा इथं पण अजून साड्या ठेवलेल्या आहेत. तर ह्या अशा साड्या ठेवलेल्या आहेत. तर हे म्हणजे इकडे होत्या ते साध्या आपल्या होत्या साड्या, आणि ह्या सगळ्या आपल्या म्हणजे अशा काटापदराच्या कॅटलॉग वगैरे हे सगळे पीस आहेत, किंवा लॅगिश टॉप ब्लाउज पीस वगैरे हे असं सगळं इकडे ठेवलेले आहेत. तर त्याच्यानंतर बघा इकडे असं लोखंडी बेड आहे. हा खूप जुना आहे म्हणून मी असा टाकून दिलेला नाही. खूप म्हणजे ह्याला जवळजवळ 30 वर्ष झालेले आहेत. तसं त्याच्यामुळे हे टाकून दिलेलं नाही. मुलं खूप म्हणतात की टाकून दे, टाकून दे, पण माझी अशी इच्छाच होत नाही की टाकून द्यायची, कारण पूर्ण हा लोखंडी आहे, उचलत पण नाही 2 माणसाला, एवढा जाड खाटा बेड आहे. तर हा इथे झाला माझा बेड. तर बेडच्याच बाजूला असं एक स्टडी टेबल आहे. तुम्हाला मी मागाशी सांगितलं की मुलीला अभ्यास वगैरे, म्हणजे मुलांना सगळ्यांनाच मुलांना अभ्यास वगैरे करायला लागतो, किंवा माझी मुलगी IT मध्ये, तुम्हाला सांगितलं तिचं वर्क फ्रॉम असते, तर मग ती दिवसभर इथं तिचं ऑफिसचं काम करू शकते. तर मग इथं असं चार्जरचं एक असं बटन इथं लिहितं, तिला बरं पडतं जरा लॅपटॉप चार्जिंग वगैरे लावायला. इथं एक असं बॉक्स आहे, तर ह्याच्यामध्ये चार्जर वगैरे असं मुलं ठेवतात. तर हे असं तुम्हाला पिन दिसलं तर ही वॉशिंग मशीनची पिन आहे. तर गॅलरीमध्ये वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इथं सगळे ह्या कपाटामध्ये सगळे पोरांचे वह्या पुस्तकं वगैरे हे त्यांचं सगळं सामान असते, म्हणून इथं सगळं काढायला येतं त्यांना बसलं की इथं, म्हणून इथंच मी सगळं ठेवलेलं आहे. अशी इथं पण एक अशा 2 खुर्च्या चेअर ठेवलेल्या आहेत. तर मुलांना इथं असं बसायला लागते, म्हणून अशा 2 चेअर ठेवलेल्या आहेत स्टडी वगैरे करायला, किंवा मुलगी बसती कधी कधी तिचं ऑफिसचं काम असलं की, किंवा अभ्यास काही करताना इथं, म्हणून अशा 2 चेअर ठेवलेल्या आहेत. तर चला तर मग आता हा झाला दुसरा पण बेडरूम. तर तुम्हाला ना आता मी बाल्कनी दाखवते. तर ही आहे बघा माझी बाल्कनी. तर बाल्कनीमध्ये अशी बघा इथं वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. तर मी अशी वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. वॉशिंग मशीनच्या बाजूलाच अशी एक बकेट ठेवलेली आहे. तर मग कपडे वगैरे इथं
धुवायची असतात ती ह्याच्यात टाकून ठेवायची. तर धुवायची कपडे इथं मुली आल्यानं जॉबून वगैरे की इथं काढून टाकतात. मग दुसऱ्या दिवशी मी आपले लावते साईडला करून, म्हणजे वाईट वेगळे किंवा पॅन्ट इकडे जीन्स पॅन्टचं ती अशी सेपरेट सेपरेट लावते. तर मग इथं मी असे बकेट ठेवलेले आहे. त्याच्यानंतर इकडे असं बघा ही वॉशिंग मशीन. तर त्याच्यानंतर इथं असा बोर्ड आहे वॉशिंग मशीनचा. वॉशिंग मशीन साठी लागणारा नळ. तर असं इथं म्हणजे पाईप लावलेला आहे. पाईप पण इथंच टाकायला असा खाली पाईप पण आहे. तर इथं मी असं वॉशिंग मशीनचं सगळं सेटअप करून घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर मग ह्या साईडला बघा, इथं बघा ही अशी मशीन आहे कपडे शिवायची. तर ही पण म्हणजे बहुतेक याला पण झाले जवळजवळ 40 वर्ष झालेले आहेत. तर जुनीच आहे. तर मी आपल्या पोरींचे असं जुनं पुराणं म्हणजे किंवा स्टॉप वगैरे टाचायचे वगैरे असले तर मग मी ते त्याच्यावर ह्याच्यावरती टाचते शिवते. तर हे बघा तसं ती म्हणजे खराब झालेला आहे पाट आता, पण आता मी याला चेंज करणार आहे. जसं इथं ठेवलेला आहे तर म्हणजे असं सुई दोऱ्याचा धागा वगैरे कैची वगैरे भीतच असते मशीनवरती. त्याच्यानंतर मग इकडं अशा ज्वारीच्या कोटड्या वगैरे आहेत. तर इथं अशा 2 कोट्या आहेत अशा पत्र्याच्या. तर इथं बघा ही अशी ज्वारीची कोटी आहे. ज्वारीची कोटी पूर्ण भरलेली आहे म्हणून इथं अशी मी ज्वारीत उरलेली ज्वारी इथं गोणीमध्ये ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ही गव्हाची आहे, गव्हाची पण पूर्णपणे भरलेली आहे. तर ह्या कोट्याच्या खाली असं एक स्टेबल सारखं घेतलेलं आहे करून, त्याच्यावरती अशी फळी वगैरे टाकलेली आहे. त्याच्यावरती अशा कोट्या ठेवलेल्या आहेत. तर मी कशी गावावरनं एकदा ज्वारी गहू किंवा सगळं कडधान्य वगैरे ज्वारी सगळी एकदाच गावावरून आणते. मग त्याला असं लिंबाचा पाला वगैरे किंवा पावडर वगैरे लावून ठेवते म्हणजे वर्षभर कीड वगैरे लागत नाहीत. आणि असं पॅक करून ठेवायचं. आणि कोट्या असं पॅक केल्याच्या नंतर पावडर वगैरे लिंबाचा पाला टाकला ना, तर मग असं जास्त लवकर 1-2 महिने तर उघडायचा नाही, म्हणजे आपले किडे वगैरे होत नाही. त्याच्यानंतर तुम्ही उघडू शकतात. पण 2 महिन्याचं धान्य आपल्याला असं साईडला ठेवायचं, म्हणजे आपल्याला जेणेकरून कोट्या उघडायची गरज पडणार नाही. भरलेली कोटी आहे ज्वारीची म्हणून मी थोडीशी गोणीत अशी ज्वारी ठेवलेली आहे. तर तर त्याच्यानंतर हा लादीपुसाचा टप आहे इथं. तर त्याच्यानंतर इथं असं पण एक कपाट आहे. तर इथं पोरांचे एक्स्ट्रा शूज वगैरे किंवा काही वह्या पुस्तकं किंवा म्हणजे असे एक्स्ट्रा काही पोरींचे चप्पल वगैरे जे असतात अशा कधीच तरी घालायच्या, तर मी असं इथं ठेवते. तर त्याच्यानंतर अशी एक पत्र्याची पेटी आहे. तर ती पण माझ्या म्हणजे जुनी आहे, आईची आहे. तर त्याला कलर वगैरे देऊन असं नीट ठेवलेले आहे, केलेले आहे. तर त्याच्यानंतर तिथे कॅरम पण आहे, नाही दिसायचं पण एक कॅरम आहे पोरांचं. तर त्या पेटीमध्ये पण सगळं म्हणजे पोरींचं असं म्हणजे सामान ठेवलेलं आहे. कुठं हार वगैरे काय काय असं ते ज्वेलरी वगैरे ते सगळं पेटी ठेवलेलं, म्हणजे मग इकडे तिकडे असं जात नाही. एक काढली पेटी की सगळं त्याच्यामध्ये मिळतं. तर मग त्याच्यामध्ये तिथं ठेवलेलं आहे. तर आता इथं त्याच्या खाली असं थोडस जागा आहे, तर तिथं असं वॉशिंग मशीनची मी लिक्विड वगैरे ठेवते. आणि त्याच्यानंतर खाली थोडस जागा आहे. तिथं पण असं इस्त्री वगैरे म्हणजे असं काही गावाकडं ज्वारी वगैरे आणल्या तर त्याच्या गोण्या वगैरे गावाकडे न्यायला अशा खाली ठेवलेल्या आहेत. सगळे एक्स्ट्रा सामान ह्याच्यामध्ये असतं. खाली पण असं वॉशिंग मशीनला क्लीन करायच्या वस्तू अशा ठेवलेल्या आहेत मी ती. तर हा झाला बघा, तर हा झाला सगळं बाल्कनी तुम्हाला मी झाली दाखवून. तर हा बाल्कनी माझा एवढा सगळा माझा पसारा आहे. तर इथं पण बघा अशा खिडक्या आहेत ह्या अशा, असं म्हणजे जर पाऊस वगैरे नाही येत पण तरी पण लावून ठेवते, जर हवा यायला असं खोलून ठेवते. तर असे दिवसभर खोलून ठेवतो, रात्रीच्याला मी बंद करून घेतो परत. तर हवेशीर आहे एकदम, हवा अशी खेळती राहते. इकडं असं पलीकडचं रोड वगैरे आहे तर मग हवा पण भरपूर येते अशी. तर हे होतं बघा माझं घर, एकदम साधं सिंपल. आणि एकदम काय असं सजावट वगैरे काय नव्हती. एकदम असं मी साधं सिंपलच ठेवते. जे आहे ते तुम्हाला मी दाखवलं. ज्या अशा नुसत्या गरजेच्या वस्तू आहेत त्या मी अशा ठेवलेल्या आहेत. आणि किचन तर तुम्हाला दाखवलेलाच आहे. जर बघायचा असला किचनचा व्हिडिओ तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देईन, तिथे जाऊन नक्की बघा. तर कसं वाटलं माझं घर तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.